दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजचं आपलं हे बेलखेडा या ठिकाणातील पहिलं सत्र आपण घेत आहोत आणि या सत्रासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय मसला येथील बाबाजी आणि आपण सर्वजण बेलखेडा आणि बेलखेडा परिसरातील जे काही उपगाव आहेत सर्व त्या गावातनं उपस्थित आणि गावातले सर्व उपस्थित या ठिकाणी सद्भक्त मंडळी, आपण हे जे काही सत्र घेत आहोत ते सत्र अध्यात्माशी संबंधित आहे, आध्यात्मिक आहे आणि हे घेण्यामागचं कारण म्हणजे आपल्यामध्ये अध्यात्माचा जो स्तर आहे तो वाढणं हे अपेक्षित आहे या माध्यमातून। आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला काय विहित केलेलं आहे की जे आचरल्याने आपण देवाचे भक्त होऊ आणि भक्त झाल्यानंतर जी केल्या जाणार आहे त्याच प्रक्रियेला भक्ती असं म्हटलं जात असतं। एरवी आपण भक्तच नाही झालो आणि मग आपण काहीतरी देवधर्म करतोय तर त्या भक्ती पदामध्ये जसं तसं येत नाही। आणि म्हणून भक्ती योग अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी भक्त कसा असला पाहिजे, आधी भक्त व्हावं लागेल त्याला आणि मग भक्ती करावी लागेल। अर्थातच परमेश्वराने सांगितलेले जे विधी आहेत त्या विधींचं अनुपालन करता करताच एखादा जीव भक्त या पदामध्ये येत असतो आणि मग त्यांनी केलेली जी काही क्रिया आहे ती भक्ती या पदामध्ये पडत असते। आणि म्हणून आपल्याला सर्वात आधी स्वतःमध्ये काही आवश्यक बदल करून घ्यावे लागत असतात। आता परीक्षेचा वेळ आहे, काहींची परीक्षा झालेली आहे, काहींची परीक्षा होणार आहे। यामध्ये पूर्ण वर्षभर आपण शाळेमध्ये जसं असतो तसं आपण परीक्षेच्या वेळेत नसतो आणि परीक्षेच्या वेळेमध्ये जे काही वातावरण घरच्यांमध्ये असतं किंवा विद्यार्थ्यांमध्ये असतं तसं वातावरण वर्षभर नसतं, है ना। खास करून 10वीची परीक्षा असेल किंवा कुठली परीक्षा, वार्षिक परीक्षा असली की घरातलं सगळं वातावरणच बदलून जातं आणि त्या वेळेला जी मानसिकता असते ती इतर परीक्षांच्या वेळेला नसते, पूर्ण मानसिकता आपली बदलून जात असते। तशा पद्धतीने परिवर्तन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कुठल्याही क्रियेचं गांभीर्य आपल्यामध्ये येत नसतं। मुलांना गांभीर्य येत नसतं तेव्हा आई वडील थोडेसे ओरडतात, घरातलं वातावरण गंभीर करतात। ओरडतात का? नेहमीपेक्षा सुरेल आवाज जो असतो तो थोडासा कर्कश का होतो? डोळे नेहमी चांगले डोळे असणारे असे मोठे का होऊन जातात मुलांवर? कारण की घरामध्ये त्या मुलाच्या मनामध्ये गांभीर्य नाहीये सध्याच्या वातावरणाचं, ते गांभीर्य वाढवण्याचं प्रक्रिया ती आवाज मोठा करणं किंवा डोळे मोठे करणं आणि अशा पद्धतीने त्या वातावरणाचं गांभीर्य त्यांच्यामध्ये वाढावं हेच त्याच्यातनं एक उद्दिष्ट असतं। तशा पद्धतीने निरूपणाचं उद्दिष्ट काय असतं, कशासाठी ठेवतात निरूपण? कारण की आपल्यामध्ये अध्यात्माचा स्तर जो आहे तो वाढला पाहिजे। अध्यात्माच्या जे काही क्रिया आहेत त्या वृद्धिंगत झाल्या पाहिजेत। अध्यात्माचा जो काही आपल्यामध्ये वास आहे तो वास जो आहे त्याचं अस्तित्व जे आहे ते वाढीस लागलं पाहिजे। यासाठी म्हणून हे निरूपणाचं सत्र जे आहे आपण आयोजित करत असतो। आणि मुळात म्हणजे आजचा दिवस काय आहे? आजचा दिवस मंगळवार आहे आणि तारीख आहे 1 एप्रिल। म्हणजे आजच्या दिवशी काय असतं, है ना, सगळ्यांना फसवण्याचा दिवस आहे आजचा। कधी आम्ही आमच्या लहानपणी असं मार्गात असताना काय असायचं, संवत्सरला एकच फोन होता बाबांच्या इथेच आणि आमचे सगळ्यांचे फोन यायचे झाले तर त्याच फोनवर यायचे। मग सकाळी एखाद्याला उठवायचं झोपेतनं, फोन आला तुझा,
तो बिचारा फोनचं वाट बघत तिथे उभा राहायचा, की सांगितलं जायचं की आता परत 5 मिनिटांनी फोन करा. त्याचा काही फोन बिन आलेला नसायचा. पण एप्रिल फुल करायची काय पद्धत आली कुठून माहिती नाही. आणि आपल्याला दुसऱ्यांना फसवायला खूप आवडतं बरं का, स्वतःला फसायला आवडत नाही. परंतु दुसऱ्या व्यक्तीला जर का आपण फसवलं त्याचा एक मनस्वी आनंद असतो आपल्याला, किंवा दुसऱ्या कोणीतरी फसवलं आणि तो फसला तिकडे, त्याची बातमी आपल्यापर्यंत आली, तर त्याचा पण खूप आनंद असतो आपल्याला. असं नाही वाटत की आपला व्यक्ती आणि तो फसला, आपल्या जवळच्या ओळखीतला व्यक्ती तो फसल्याचं दुःख कधी नसतो. किती जवळचा माणूस असो, तो जर का पडला पाय घसरून, तर सगळ्यात पहिले आपल्याला हसायला येतं, पहिले आनंद होतो, आणि नंतर मग आपण धावत पळत त्याला उठवला जातो वगैरे, तो नंतरचा भाग आहे. परंतु या ठिकाणी जे फसवण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होत राहते. फसवणारे अनेक लोक जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात. या न त्या कारणामुळे आपल्याला ते फसवत असतात. विषय असा आहे की जे व्यक्ती फसवतात त्यांना आपण चुकीचं ठरवतो की नाही नेहमी, की या माणसाने आम्हाला फसवलं. कोणाला चूक धरतो आपण? त्या माणसाची चूक काढत असतो. पण चूक कोणाची असते? फसवणाऱ्याची कधी चूक नसते. चूक असते फसणाऱ्याची असते. फसवणाऱ्याचं ते कार्यच आहे फसवणं. परंतु तो जो व्यक्ती आहे किंवा आपण आहोत, आपण का फसलो याचा कधी अभ्यास केला का आपण? कारण की आपला सगळा वेळ त्यांनी कसं फसवलं, का फसवलं याच्या बोलण्यावरच आपला खूपसा वेळ जातो. वर्षानुवर्ष मरेपर्यंत लोक म्हणतात त्यांनी मला फसवलं होतं 10 वर्ष आधी. म्हणजे त्याच्याच फसवण्यावर आपण बोलतोय, पण आपण का फसलो याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. आपण का फसतो? कारण की तुम्हाला त्या गोष्टीविषयी अज्ञान असतं म्हणून फसता तुम्ही. एका ठिकाणी एक व्यक्ती गेला, उपदेशी व्यक्ती, दुकानामध्ये, आणि त्यांनी ते काजू बघितले. काजू कसे हे? ते म्हणजे 100 रुपये किलो. 100 रुपये किलो? म्हणे हो. एवढे स्वस्त? म्हणे हा. त्यांनी ते 100 रुपये दिले, ते 1 किलो काजू घेऊन आला, आणि ते काजू मैद्याचे होते. ते काजू म्हणजे ओरिजिनल काजू नव्हते. आणि तो मुख्य म्हणजे तो पोलीस होता स्वतः. तो म्हणे मलाच फसवलं म्हणे बाबा. म्हटलं का फसवलं आणि का फसले तुम्ही? 100 रुपये काजू कुठे मिळत नाही हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. आणि एवढ्या जर का स्वस्त तो देत असेल म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण असल्याशिवाय महागडी वस्तू एवढी स्वस्त मिळत नाही. याचं ज्ञान असणं आवश्यक असतं. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान नसतं त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही फसवल्या जाता. म्हणजे तुम्ही आपोआपच फसगत होऊन जाते तुमची. कधी कधी असं होतं की दुकानात गेलो भाजी घ्यायला आणि ती भाजी स्वस्त मिळते एकदम. इकडे महाग आहे, इकडे स्वस्त मिळते. घरी घेऊन आल्यानंतर कळतं ही भाजी चुकीची आणली, कोथिंबीर चुकीची आणली, ही मेथी चुकीची आणली. आपण स्वस्त भेटलं आपल्याला, मग तिकडे महाग का आणि इथे स्वस्त का याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे त्या संदर्भामध्ये तुम्ही हा विषय लक्षात घ्यायचा. जर का आपल्याकडे ज्ञान असेल तर आपल्याला आयुष्यात कोणीच फसवू शकत नाही. कितीही मोठी व्यक्ती येऊ, कितीही हुशार व्यक्ती येऊ, पण तुम्हाला जर का त्या क्षेत्रातलं ज्ञान असेल तर तुम्हाला कधीच कोणी फसवू शकत नाही आणि तुम्ही कधीच फसू शकत नाही. म्हणजे आता आपल्याला विषय काय आहे की आपण का फसलो? कारण की आपल्याकडे अज्ञान होतं म्हणून आपण फसलो. तशा पद्धतीने अध्यात्म जे आहे आणि अध्यात्मातला जो काही प्रक्रियेचा जो काही भाग आहे, ज्याला आपण भक्ती म्हणतो किंवा ईश्वर साधना म्हणतो, ईश्वर अर्चन म्हणतो, तर अध्यात्मामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की अज्ञानामुळे अनेक लोकांची फसगत होत राहते. आपल्याला वाटतं हे अशी क्रिया आहे बरं का, पण मुळामध्ये ती क्रिया तशी नसते. त्याची जी करण्याची पद्धत आहे ती वेगळी असते. त्याच्या मागचं उद्दिष्ट जे जसं ठेवलं पाहिजे ते उद्दिष्ट आपण कधी कधी चुकीचं धरतो. आणि म्हणून मग आपण आयुष्यभर देवदेव करत असतो, परंतु समाधान नावाचा विषय आपल्या अंतःकरणात नसतो. थोडंसं काय झालं आपल्याला असं वाटतं प्रवचन देवाचं चालू असताना लाईट गेलीच कस काय, देवानी सहाय्य कस का नाही केलं. म्हणजे तेवढ्या गोष्टीला आपण देवाला काय करत असतो, गृहीत धरत असतो की एवढ्या वेळात देवानी लाईट घालवली नाही पाहिजे, एवढ्या वेळात पाऊस नाही आला पाहिजे.
म्हणजे इत्यादी प्रकारे आपण एवढ्यासाठीच देवधर्म करत असतो की जेणेकरून दृष्टपर आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं, सुख मिळावं, दुःख मिळू नये. अध्यात्म आचरण्यामागचं जे काही उद्दिष्ट आहे तेच मुळात आपलं चुकतं. त्याच्यामुळे अध्यात्मापर्यंत आपण कधी पोहोचत नसतो, देवापर्यंत आपण कधी पोहोचत नसतो. जसं तुम्ही असे काही पदार्थ खाल्ले, दिवसभरामध्ये तुम्ही पापडच खाल्ला, म्हणजे आपण जेवण काय आपलं दिवसभरातलं, आपलं दिवसभरातलं जेवण आहे की ज्याच्यामध्ये आपण डाळ भात भाजी चपाती असं भोजन आपलं झालं पाहिजे, है की नाही. परंतु आपण दिवसभरामध्ये ते भोजन न करता आपण बाकीच्याच गोष्टी खात बसलो असं. आता हे तुम्ही किती पोटभर खाल्लं तर त्याच्याने रक्त तयार होत नसतं बरं का. पापड खाल्ल्याने रक्त तयार होत नाही आपल्याला. आपण म्हटलं आम्ही पोटभर पापड खाल्ले तरी आमच्यामध्ये रक्त कमी का? आपण फक्त पोट भरतोय, पण ज्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं राहील, सुदृढ राहील, अशा प्रकारचा आहारच आपण घेत नाहीये. आहार चुकतोय मात्र पोट भरतंय. आपण हे खातो ना, पाव किंवा ब्रेड खातो, हे काय आहे? पोट भरतंय याच्याने, परंतु याच्याने तुमच्या शरीरामध्ये रक्तस्तर वाढणार नाही, प्रतिकार शक्ती तुमची वाढणार नाही. आणि तुम्ही म्हणाल आम्ही तर पोटभर खातोय ते. तशा पद्धतीने आपण देवदेव तर आयुष्यभर करतो, परंतु तरी सुद्धा आपल्याकडे एक आत्मिक शांतता नाहीये, समाधान नाहीये आणि ज्ञान नाहीये कुठल्या गोष्टीचं. क्रिया केल्या जातात, मी क्रिया तुम्ही का करता? ते म्हणतात आम्हाला अमक्याने सांगितलं, तमक्याने सांगितलं. अशा प्रकारची उत्तर आपण देत राहतो. तर म्हणून ज्ञान स्तर तुम्ही स्वतःचा वाढवायचा आहे. कशा कशामध्ये? नुसतं अध्यात्मामध्ये नाही. तुम्ही आता अध्यात्मापेक्षा व्यवहारामध्ये तुम्ही जास्त वेळ राहता, मग त्या व्यवहारातलं तुम्ही तुमचं ज्ञानस्तर वाढवा. भोजन बनवायचं कसं आहे त्याचं साहित्य आणत असतानाचं ज्ञानस्तर तुमच्याकडे पाहिजे, बनवतानाचं ज्ञानस्तर पाहिजे, त्याच्यानंतर तो भोजन करतानाचं पण ज्ञानस्तर आपल्याकडे पाहिजे, त्याच्याविषयीचं पण ज्ञान पाहिजे. आपल्याला सर्वात आधी आपण ज्या व्यवहारामध्ये राहतो त्या व्यवहारा संबंधित ज्ञान आपल्याकडे आपण वाढवलं पाहिजे. सुरुवात तिथून होत असते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पाय ठेवता त्यावेळी तुम्ही तिथलं पहिले ज्ञान घेता. तुम्ही जर का एखाद्या शहरामध्ये गेलात तर पहिले तुम्ही ज्ञान घेता इथे बाजारपेठ कुठे आहे, कपड्याचं मार्केट कुठे आहे, भांड्यांचं मार्केट कुठे आहे, भाजी मार्केट कुठे, म्हणजे पहिले ते ज्ञान घेता आणि मग तुम्ही चालायला लागता. ज्या विभागात तुम्हाला जायचं तिथे तुम्ही जाता. तशा पद्धतीने तुम्ही आपण व्यवहारामध्ये आहोत, व्यवहारातल्या अनेक गोष्टींचं अज्ञान आपल्यामध्ये आहे. आधी ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे, ते अज्ञान दूर केलं पाहिजे. त्या संबंधित ज्ञान आपल्यामध्ये वाढलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात ज्ञानाचं महत्वच आधी कळालं पाहिजे. आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञानाचं महत्व कधीच नसतं बरं का. शाळेपासूनची स्थिती आहे, शाळेमध्ये जायलाच मुळात कोणाला आवडत नाही. जवळजवळ 95% जे मुलं आहेत त्यांना शाळेत जायला आवडत नाही. 5% मुलांना शाळा चांगली वाटत असते आणि बाकीच्या मुलांना शाळा म्हणजे कंटाळ, अभ्यास कंटाळ वाटतो, गृहपाठ कंटाळ वाटतो, वर्गातला अभ्यास कंटाळवाणा वाटतो. म्हणजे अभ्यासाविषयी मुळातच आपल्यामध्ये कंटाळा आहे. आणि एरवी पण जे कोणी अभ्यास करतात ते फक्त परीक्षेपुरताच अभ्यास करतात की अमक्या अमक्या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत म्हणून तो अभ्यास असतो. म्हणजे अभ्यास अजून संकोचित झाला. तो आपल्याला हा अभ्यास आयुष्यभर कामी पडला पाहिजे या दृष्टीने तो अभ्यास केला पाहिजे. एखादा अभ्यास आपल्याला कधीच कामी नाही पडणार तरी सुद्धा त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, त्याचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आयुष्यामध्ये जेवढ्या जेवढ्या कार्याचं ज्ञान तुम्हाला घेता येईल ते घेता आलं पाहिजे आणि ज्ञान घेण्याचा सराव आपल्यामध्ये असला पाहिजे, ज्ञान घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऐकावीशी वाटेल. एक संवत्सरच्या आश्रमामध्ये एक उपदेशी वयस्कर म्हातारी व्यक्ती यायची. ती व्यक्ती आली की म्हणजे बाकीचं स्मरण साधना त्यांची चालायची, सेवा दास्य पण भरपूर करायचे. त्यांची विशेषता अशी, त्यांच्या हातात जर का पेपर आला की ते पूर्ण पानच्या पान त्याच्यातली छोट्या मोठ्या सगळ्या बातम्या वाचायचे. एखादं आपल्या देवाचं दिनदर्शिका कॅलेंडर हातात आलं की ते पूर्णच्या पूर्ण त्याचे लेख वगैरे सगळे वाचून काढायचे.
जे जे काय वाचायला मिळेल ते सगळं ते वाचून काढायचे. म्हणजे जेवढं जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढं तेवढं तुमचं ज्ञान स्तर वाढत वाढत जाणार आहे. आणि ती ज्ञान घेण्याची वृत्ती जर का आपल्यामध्ये असेल तरच काय होणार आहे की अध्यात्मामध्ये पण जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले जर का सांगितलं की दंडवत घाला, तर तुमचा पहिला प्रश्न असेल की दंडवत का घालायचे. आता सांगितलं ना की निरोपणाला बसताना दंडवत घालून बसायचे. का बसायचं, म्हणजे त्यांनी सांगितलं दंडवत घाला, तुम्ही घातले. आता तुमच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की का बरं दंडवत घालून का बसायचं, आणि निरोपण संपल्यानंतर परत दंडवत घालून का उठायचं, कशासाठी. कारण की दंडवतामध्ये काय आहे, प्रार्थना आहे. आपण जे ऐकतो आहोत ते काय आहे, परमेश्वराच्या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत, भक्ती साधनेच्या बाबतीमध्ये आपण ऐकणार आहोत. आणि ते ऐकत असताना तुमच्यापर्यंत ती सांगणारी व्यक्ती जी येते, निरोपण करणारी व्यक्ती येते, ती व्यक्ती कोण पाठवत असतात, परमेश्वर पाठवत असतात. तुम्हाला वाटलं की आम्ही बोलवलंय, परंतु तुम्ही बोलवल्याने मी कसं काय येतो, किंवा कोणी पण निरोपक येतात, हे कसे काय येतात, तुम्ही बोलवल्याने लगेच ते आले, असं नसतं. एक ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी जवळजवळ 1 वर्षापासून ते माझ्या मागे आहेत की निरोपणाला याने, पण त्यांचं आणि माझं काय एक तारीख अजिबात जुळत नाही. त्यांना मी म्हंटल बस सगळीकडचे निरोपण ठरतात आणि तुमच्याकडचंच निरोपण ठरत नाहीये, ह्याच्या मागे काहीतरी कारण असतं. काही काही बाबतींमध्ये, अध्यात्माच्या बाबतीमध्ये असं होत असतं की आपण आपल्याच गावामध्ये राहतो आणि आपल्याच गावात निरोपण आहे, नेमकं त्याच वेळेला आपल्याला बाहेर जावं लागतंय कुठेतरी. 8 दिवस आपण निरोपणालाच नाही येऊ शकलो आणि नेमकं निरोपणाची समाप्ती दुसऱ्या दिवशी आपण गावात आलो. मग तेव्हा लक्षात येतं की आपल्या गावात निरोपण असून आपल्याला ऐकायला मिळालं नाही. ते का नाही मिळालं, कारण की त्यामध्ये परमेश्वराचा मनोधर्म असणं गरजेचं आहे. हे ज्ञान जर का परमेश्वराचं आहे तर परवानगी सुद्धा परमेश्वराची लागते. ज्या जागेत आपण निरोपण घेतो ही जागा ज्यांची आहे त्यांच्याकडनं आपण एक शब्द तर विचारलाच असेल, ते जरी उपदेशी असले, अनुकूल आहेत, धार्मिक आहेत, तरी एक शब्द तर त्यांना आपल्याला विचारावाच लागतो की नाही, की या जागेमध्ये आम्ही निरोपण घेणार आहोत बरं का. जिथे आपण थांबणार आहोत, जिथे व्यवस्थापन होणार आहे, त्या लोकांची एक परवानगी आपल्याला घ्यावी लागते आणि ते परवानगी देतात तेव्हा जाऊन सर्व कार्य आपलं सफल होत असतं. तशा पद्धतीने परमेश्वराचं जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेला परमेश्वराची अनुमती आणि परमेश्वराची प्रसन्नता त्यामध्ये आपल्याला असल्याशिवाय परमेश्वराचं कुठलंही कार्य आपल्याला साध्य होत नाही. आणि परमेश्वराची अनुमती कशी मिळेल तुम्हाला, टप्पे आहेत एक एक. परमेश्वराची अनुमती मिळेल, प्रसन्नता पण मिळेल, पण कशी मिळेल, त्यासाठी तुम्हाला विनंती करावी लागेल है ना. तुमच्याकडे काही शुभ कार्य असलं तर तुम्हाला काय करावं लागतं, विनंती करावी लागते, पत्रिका द्यावी लागते, त्यांचं नाव लिहावं लागतं आणि त्यांना विनंती करावी लागते की सहकुटुंब सहपरिवार या, असं म्हणावं लागतं. अर्थात हे तुमच्या व्यवहारातल्या कार्याविषयी असतं बरं काय. परंतु धार्मिक कार्याच्या बाबतीमध्ये तसं नाही. तुम्हाला जर का कळालं की निरोपण आहे तर त्या निरोपणाच्या आमंत्रणाची वाट बघायची नाही. आपल्या गावातच निरोपण आहे, आपल्याच गावात नाही, दुसऱ्या गावात असेल, तिसऱ्या गावात असेल, आपल्याला जर का शक्य असेल तर आपण त्या निरोपणाला पोहोचायचंच. त्यासाठी आमंत्रणाची आवश्यकता आपल्याला नसली पाहिजे. भोजनाच्या बाबतीत असेल तर अवश्य आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. लग्न कार्य असेल आमंत्रणाशिवाय जाऊ नका. पण निरोपण असेल आपलं आणि ज्याचं चांगलं नाही त्याच्या घरी जरी निरोपण असेल तर निरोपण ऐकायला मात्र जायचं, पाण्याचं थेंब नाही प्यायचं तिथं, पण निरोपणाला उपस्थित राहायचं. त्याच्यासाठी कुठलीही आमंत्रणाची आवश्यकता नाही. परंतु जर का परमेश्वराकडनं आपल्याला अनुमती पाहिजे तर परमेश्वराला विनंती आपल्याला मात्र करावी लागणार आहे. आणि ते 2 दंडवत आपण घालतो निरोपणाच्या आधी, ते दंडवत त्याचेच असतात की आता आम्ही देवाचं जे काही श्रवण करणार आहोत ते आम्हाला त्याचा उमट झालं पाहिजे, म्हणजे समजलं पाहिजे. काही काही गोष्टी आपल्याला समजतात पण ते उमटत नाहीत. पदार्थ बनवणं
सगळ्यांना जमतं, बनवता येतो, परंतु तो पदार्थ कसा बनला पाहिजे हे याचा उमड कधीच होत नसतो बरं का. म्हणूनच सुगरण सगळ्यांना म्हणत नाही, एकाच कुठल्या तरी व्यक्तीला सुगरण म्हणतात, किंवा एवढ्या लोकात एकालाच व्यक्तीला म्हणतात की ही व्यक्ती स्वयंपाक चांगला बनवते. का? कारण की त्याला तो पदार्थ कसा बनवायचा हे उमटलेला आहे. तो पदार्थ बनवल्यानंतर तो कसा दिसला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, तो कसा चवीला लागला पाहिजे, असं सगळं मोठं गणित आहे. नुसताच पदार्थ बनवला, फोडणी टाकली, पदार्थ बनला, शिजवला, त्याच्याने तो पदार्थ बनत नसतो. आणि म्हणून त्यामध्ये तो उमट झाला पाहिजे. प्रत्येक क्रियेचा उमट आपल्याला असला पाहिजे. आणि म्हणून तर तुम्ही म्हणता नाही भाजी आजची चांगली झाली, कालची चांगली नव्हती झाली. का? आजच्या भाजीचा उमट आहे, कालच्या भाजीचा उमट तुम्हाला नव्हता. तसं परमेश्वराने सांगितलेलं कधी कधी आपल्याला समजतं बरं का, काय सांगितलेलं आहे, पण त्याचा उमट मात्र होत नसतो. व्यसन करणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती की व्यसन केल्याने काय होतं, समजतंय, पण उमट झाला नाही. ज्या दिवशी उमट होईल त्या दिवशी व्यसन बंद होऊन जाईल. आणि परमेश्वर कार्याचं ज्या दिवशी उमट होईल त्या दिवशी ते ईश्वर कार्य उलट आपल्यामध्ये प्रगट होणार आहे. आणि म्हणून ती विनंती दंडवताच्या द्वारे करायची असते की हे परमेश्वरा, या ठिकाणी जे निरूपण होणार आहे त्या निरूपण ऐकत असताना आमच्यावर आपली कृपा दृष्टी प्रसन्नता असावी. आणि आपलं जे ज्ञान आम्ही ऐकणार आहोत ते ज्ञान, त्या ज्ञानाचा उमट आम्हाला झाला पाहिजे, समजलं पाहिजे, आणि ते आमच्या आचरणात देखील आलं पाहिजे. हे एवढी प्रार्थना त्या दंडवतात करायची असते. निरूपण संपल्यानंतर पण 2 दंडवत घालायचे. त्यामध्ये सुद्धा तेच की आता जे आम्ही ऐकलं ते आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. लहान मुलांना तुम्ही ओरडून सांगता, मारून सांगता, समजतं त्यांना, पण ते त्यांच्या लक्षात राहत नाही. परत ते खेळायला जातात उन्हामध्ये. म्हणजे लक्षात न राहणं हा एक आपल्यामध्ये दोष आहे. आपल्याला समजतं सगळं, पण लक्षात मात्र राहत नाही. तर ते लक्षात देखील राहिलं पाहिजे की आपल्याला सांगितलेलं काय आहे, आपल्याला समजलेलं काय आहे, आपण ऐकलेलं काय आहे, हे लक्षात देखील ठेवता आलं पाहिजे. बरं, लक्षात ठेवलेलं देखील आपल्याला वेळेवर आठवलं पाहिजे. घरात खूपशा गोष्टी तुम्ही ठेवता, परंतु तुम्हाला आठवणच राहत नाही की कुठे ठेवलेलं आहे. तर आपल्याला जे ज्ञानामध्ये आपण ऐकलं ते आपल्याला योग्य वेळी आपल्याला त्याची स्फुर्दरूपता पण झाली पाहिजे. ते उमट त्याचा जो आहे तो उमट आपल्याला स्फुरला पाहिजे, ते आठवलं पाहिजे, हे सुद्धा क्रिया घडली पाहिजे. म्हणून निरूपणानंतर सुद्धा 2 दंडवत जे आहेत ते आपण घालत असतो. अशा प्रकारे प्रार्थना जी आहे ती प्रार्थना सगळ्यात जास्त महत्वाची आहे. निरूपणाचे काही सोहळे कमी होत नसतात बरं का. सगळ्या धर्माची, सगळ्या पंथाची निरूपण होतात, सगळ्याच ठिकाणी निरूपण होतात, आणि प्रत्येक निरूपणाला आपण असतो देखील तिथे. परंतु आपण निरूपणातनं काहीच घेऊन येत नाही. आपण निरूपणाचा जो काही तिथे सत्र झालेलं आहे त्या सत्रातलं आपण किती ऐकलं आणि किती त्यातलं आपण गांभीर्याने ऐकलं आणि त्याचा किती आपण उपयोग घेण्याचा निश्चय केलेला आहे. तुम्ही जेव्हा भाजी आणता त्यावेळी सुद्धा तुम्ही ठरवता की पालेभाजी आहे तर आजच बनवावी लागेल, उद्या परत ती वाळून जाईल, मग अमकं बनवायचं ते कधी, तमकं बनवायचं ते कधी, हे सगळं तुमचं ठरतं. पण तुम्ही जे ज्ञान सत्रामध्ये जे ऐकता त्याबद्दल तुम्ही काहीच ठरवत नाही. म्हणून आपल्याकडे ज्ञान स्तर वाढत नाही. प्रत्येक निरूपणातनं ज्ञानच सांगितलं जात असतं, ज्ञानच दिलं जात असतं, परंतु त्या ज्ञानाचा काय उपयोग करायचा आहे, कधी करायचा, याचं कुठलंही चिंतन आपलं नसतं. साधे कपडे आणले तरी आपलं ठरतं हे कधी घालायचे आहेत, हे कार्य निरूपणाच्या पहिल्या दिवशी घालायचे कपडे आहेत, आणि हे नाही, हा ड्रेस चांगला आहे, हा समाप्तीला आपण घालूया, म्हणजे ते सुद्धा ठरतं आपलं. तशा पद्धतीने 7 दिवस जे आपण निरूपण ऐकू, 5 दिवस जे निरूपण ऐकू, त्या निरूपणातल्या प्रत्येक मुद्द्याचा आपल्याला आयुष्यामध्ये काय उपयोग करायचा आहे हे आपण कधीच ठरवत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये जो बदल झाला पाहिजे, ज्ञान ऐकून तो बदल होत नसतो, तो बदल होणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सर्व कार्य करत असताना आमच्या स्वामींनी सांगितलं ज्ञानाशिवाय कुठली गोष्ट ही अधुरी आहे.
स्वामी सांगतात की ज्ञानाशिवाय जर का वैराग्य करायचं म्हटलं तुम्ही तर त्याला सुद्धा ज्ञान लागतं. त्यागायचं असेल ना तुम्हाला काही, त्यागण्यासाठी सुद्धा ज्ञान असावं लागतं. या व्यतिरिक्त काही जर का तुम्हाला स्वीकारायचं असेल तर स्वीकारायसाठी सुद्धा ज्ञान असावं लागतं. जसं आता जेवणाचं नियंत्रण करतात ना लोक, गोड बंद केलं, तेलकट बंद केलं, भात बंद केला, त्याच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक व्यक्ती लागतो. तुम्ही तुमच्या मनाने सोडायचं नसतं हे, कारण की आपल्याला आपली प्रकृती कळत नसते, ती समोरच्यांना कळत असते. त्यातले जे तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनातून एखादा पदार्थ खायचा की नाही खायचा किंवा सोडायचा हा सगळा संदर्भ त्यांच्याकडनं समजून घ्यावा लागतो. ते त्या संदर्भातलं ज्ञान आपल्यामध्ये वाढवावं लागतं आणि मग जाऊन ती जी काही सोडण्याची क्रिया आहे किंवा ती स्वीकारण्याची क्रिया आहे ती आपण करू शकतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे ज्ञानाशिवाय तुम्ही वैराग्य सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आणि भक्तीच्या बाबतीमध्ये ते भक्ती साधी भोळी असते वगैरे वगैरे असं म्हटलं जातं. साधी भोळी म्हणून आपण भक्तीच्या नावाखाली काहीही करत सुटत राहतो. काही करायचं आणि त्याला भक्तीचं नाव द्यायचं, ही भक्ती आहे भक्ती आहे. नाही, भक्ती सुद्धा करायची असेल तर कुणाची भक्ती करायची आहे, कशी भक्ती करायची आहे, कशा पद्धतीने ती करायची आहे, तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ज्ञान असणं हे गरजेचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भक्ती योग हा अध्याय तिथे बोलावा लागला. भक्ताची लक्षणं सांगावी लागली, भक्ताची क्रिया सांगाव्या लागल्या, भक्ताचं फळ सांगावं लागलं, इत्यादी प्रक्रिया का सांगावी लागली. जर का भक्ती ही साधी सोपी भोळी भाळी आहे तर मग त्याच्या संदर्भात एक अध्याय देवाला तिथे सांगायची काही आवश्यकता नव्हती. आणि भक्ताने काय करायचं आहे, कोणाला शरण जायचं आहे, त्याचं उत्तर स्वामींनी कृष्ण महाराजांनी शेवटचा जो अध्याय 18 अध्याय त्याच्यामध्ये त्याचं उत्तर दिले. सर्व धर्मां परित्यज्य माम एकम, म्हणजे मला एकट्याला शरण या. परंतु त्याच्या आधी काय सांगितलं, मला एकट्याला शरण या याच्यामध्ये स्वीकार आहे, परंतु त्याच्या आधी काय सांगितलं, सर्व धर्मां परित्यज्य, त्याच्या आधी त्याग सांगितलेला आहे. त्यागल्याशिवाय तुम्हाला कुठली गोष्ट स्वीकारता येत नसते. आता तुम्ही निरूपण स्वीकारण्यासाठी इथे आलेले आहात तर तुमचं घर सोडून तुम्ही इथे आलेले आहात, म्हणजे घराचा त्याग आधी तुम्हाला करावा लागला, तेव्हा जाऊन तुम्ही निरूपण जे आहे ते निरूपण तुम्हाला स्वीकारता येणार आहे. तुम्ही म्हटले आम्ही घरीच राहू आणि निरूपण पण ऐकू, तर आता तुमचं घर बाजूला जरी असेल आणि तुमच्या घरात हा सर्व आवाज येत जरी असेल तरी तुम्हाला निरूपण समजणार नाही, कारण की तुम्ही घराचा त्याग नाही केलेला आहे. घर हे मनामध्ये आहे आणि मनामध्येच हे ज्ञान आपल्याला वसवायचं आहे. तर एक जागा कुठेतरी रिकामी करावी लागेल आपल्याला, कुठेतरी आपल्याला शांतता जी आहे अंतःकरणामध्ये आधी निर्माण करावी लागेल आणि मग त्या ठिकाणी जे काही दिल्या जाणार आहे ज्ञान, ते ज्ञान तिथे स्थिरावणार आहे. तुम्ही ताट वाढता की नाही, तुम्ही ताट चांगलं घासून पुसून ठेवलेलं आहे काल, तरी आज ताट वाढताना तुम्ही काय करता, परत ते धुता आणि परत पुसता आणि मग वाढता. का बरं, काल तर ताट चांगलं धुतलं ना तुम्ही, मग आज परत का धुता ताट, कारण की कालच्या आणि आजच्या कालावधीमध्ये जो काही वेळ गेला त्याच्यामध्ये थोडी थोडी धूळ त्या ताटावर परत आलेली आहे. तुम्ही जेव्हा ते ताटावर असं रेष ओढाल बोटाने तेव्हा तुम्हाला लक्षात येईल याच्यावर परत धूळ आली बरं का. ती धूळ परत काय करावी लागते, धुवावी लागते, ते पाणी पुसावं लागतं आणि मग ते ताट वाढण्यायोग्य होत असतं. अशी धूळ आपल्यामध्ये येत राहते आणि ही धूळ मनावर येणारी जी धूळ आहे, ताटावर येणारी धूळ कळते, कपड्यांवर येणारी धूळ कळते, लादीवर येणारी धूळ कळते, सगळं कळतं आपल्याला, फक्त मनावर येणारी धूळ कळत नाही. आपलं शरीर मलिन झालेलं आहे, काळं पडलेलं आहे कळतं, परंतु मन मात्र आपल्याला कळतच नाही की मन मलिन झालेलं आहे. रक्त अशुद्ध झालेलं पण कळतं, परंतु मन अशुद्ध झालेलं आपल्याला कळतच नाही. आणि अध्यात्म तिथेच जोडलेलं आहे की जोपर्यंत मन शुद्ध नाही करत तोपर्यंत अध्यात्म प्रवेश करत नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही भरपूर देवधर्म करतो, पण अंतःकरण शुद्ध नसेल तर तो देवधर्म तो अध्यात्म तुमच्या अंतःकरणामध्ये येणारच नाही. जिथे ज्ञानस्तर वाढतो तिथे माणूस
त्याची वृत्ती, त्याचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं या सर्वांमध्ये आमूलाग्र बदल होत राहतो. तुम्ही जर का मार्गात जात असाल, अधिकरणांना भेटत असाल, तर बघा अधिकरण किती शांत असतात एकदम. तुम्ही 10 वाक्य बोलाल तेव्हा ते एखादं वाक्य बोलतात आणि महत्वाचं वाक्य बोलतात. त्यांना भेटल्यानंतर आपल्याला का बरं वाटतं, का शांतता वाटते, का प्रसन्नता वाटते? कारण की त्यांनी ती प्रसन्नता कमावलेली आहे. ते अध्यात्म त्यांच्याकडे येत आहे. त्यांचं वाचन, रोजची साधना हे त्यांच्या अंतःकरणातला ज्ञानस्तर जो आहे, योग्यता जी आहे ती निरंतर वाढते आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं अंतःकरण जे शुद्ध झालं ते अशुद्ध होतच नाही, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. त्यांना भेटल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, त्याचं कारण ते आहे. आपण नाही, काही लोकांना भेटलं की आपल्याला थोडं चिडचिड होते, कारण की तो व्यक्ती तसा आहे. त्या व्यक्तीचं जे आतमध्ये आहे तेच आपल्याकडे ट्रान्सफर होत असतं, आपल्याला पण मिळत असतं. जसं ते एखाद्या काचेवर जर का उजेड आला आणि ते आपल्या डोळ्यावर मारलं तर काय होतं, आपल्याला त्रास होतो त्याचा. म्हणजे त्यामध्ये जी प्रखरता आहे ती प्रखरता आपल्याकडे सुद्धा येत असते. तसं एखाद्या व्यक्तीकडे जर का शुद्धत्व आहे, पावित्र्य आहे, तर ते पावित्र्य असलेल्या व्यक्तीसोबत तुम्ही थांबा. 5 मिनिटं जरी थांबले तरी तुम्हालाही समाधान वाटतं, बरं वाटतं. आपण मार्गात गेलो, आश्रमात गेलो, मंदिरात गेलो एखाद्या, की आपल्याला जी शांतता प्राप्त होत असते, जे बरं वाटत असतं, जे शुद्धत्व आल्याचा अनुभव येत असतो, त्याचं कारण ते आहे की ती जागा तशी आहे, तिथले लोक तशी आहेत आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. घरी आलो की परत आपण जसं आहोत तसंच होऊन जातो. आपल्याला फरक लक्षात येत नाही का? मंदिरात जाताना तुम्ही किती शुद्ध होऊन जाता, एकदम पवित्र होऊन जातो आपण आणि गेल्यानंतर अजून पवित्र होतो. खूप छान वाटतं. मंदिरातनं परत घरी येत असताना परत आपलं वातावरण मनातलं बिघडत 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 घरी आल्यानंतर परत तेच आदळा आपट आरडाओरड तेच चालू होऊन जातं. मंदिरात आपण वेगळे होतो, आता आपण वेगळे आहोत. त्या जागेचा तो फरक आहे आणि म्हणून ती जागा सोडावी लागते. निरूपण ऐकायचं असेल तर ती जागा तुम्हाला सोडावी लागेल आणि निरूपण ऐकायचं असेल तर मनातल्या कितीतरी गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला काढून बाजूला ठेवाव्या लागतील आणि मग तुम्हाला ते निरूपण श्रवण करावं लागेल. आता आपण इथे सगळे शेतकरी मंडळी आहोत. तुम्ही किती चांगलं शेत असेल, जमीन किती सुपीक असेल, किती पाणी असेल आणि किती बियाणं चांगलं असेल, पण त्या शेतामध्ये आलेलं जे घास आहे ते तसंच ठेवावं लागतं की ते काढावं लागतं? पेरणी करताना वगैरे काय करता, घास तसाच ठेवता की काढता? काढावं लागतं की नाही? आधी ते सगळं काढावं लागतं आणि त्याच्यात परत घास येऊ द्यावा लागत नाही. आला तर तो परत ते पिकाला खातो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला आपल्या मनामध्ये जे अन्य विचार आहेत, कुविचार आहेत, वाईट विचार आहेत, अशुद्ध विचार आहेत, अपवित्र विचार आहेत, हे सगळे आपल्याला आधी काढून टाकावे लागते आणि मग तिथे जे काही अध्यात्माचं जे काही वाक्य तुम्ही ते ऐकणार आहात त्याचं तिथे बरोबर ते पेरल्या जातील तुमच्या हृदयामध्ये आणि त्याचं पीक कसं येणार आहे, जेवढं तुम्ही पेरणी करताना जेवढी काळजी घेता, पेरल्यानंतर जेवढी काळजी घेता तेवढं चांगलं पीक येत असतं. तशा पद्धतीने इथे आपण ऐकताना, श्रवण करताना जेवढं काळजीपूर्वक आपल्यामध्ये ते उतरणार आहे तेवढं चांगलं आपलं अध्यात्म जे आहे त्याचं आचरण जे आहे ते आपल्यामध्ये कार्यरूप होणार आहे. आणि म्हणून इथे सर्वात पहिले अध्यात्म कळाला, अध्यात्म कसा आपल्यामध्ये हे सुद्धा कळालं, परंतु अध्यात्म आणण्यासाठी म्हणून जी आवड निर्माण करावी लागते, ती आवड आपल्यामध्ये कशी येईल बरं? आवड निर्माण झाली पाहिजे आपल्यामध्ये आणि त्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण जे आहे ते नामस्मरण आपण सर्वात आधी ते केलं पाहिजे. नाम ही अशी साधना आहे की त्याच्यातनं परमेश्वर पैकीच्या सगळ्या गोष्टी भेटण्याचं ते एक माध्यम आहे. अलीकडच्या काळामध्ये नसतं का ते मॉल सिस्टीम असते की त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं मिळतं, तिथे जे पाहिजे ते मिळतं. तशा पद्धतीने परमेश्वर पैकीचं जे काय आहे ते तुम्हाला जर का हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? नाम साधना जी आहे त्या नाम साधनेचा उपयोग आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून परत मी एकदा सांगेन की लोक अध्यात्म आणि देवधर्म भरपूर करतात,
परंतु ते अध्यात्म ज्याच्यामुळे स्थिरावणार आहे ते नाम साधना आपण करत नाही. नाम साधना म्हणजे फक्त माळा फिरवणे नाही बरं का. नाहीतर गाठी असते आपल्या हातामध्ये, ती गोल 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 फिरते. त्या दिवशी मी एकाच्या हातात गाठी बघितली, ते एवढे पटापट 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 फिरवत होते. म्हटले नाम किती स्पीडने घेत असते. देवाचं नाव घ्यावं लागतं. नाव पूर्ण झाल्यानंतर तो मनी मग ओढावा लागतो. परत नाव पूर्ण घ्यावं लागतं, मग तो मनी ओढावा लागतो पुढचा. म्हणजे अशा पद्धतीने ती नाम स्मरण आहे. नामस्मरण हे सुद्धा कशी साधना आहे? मनीने करायची साधना नाही, ते मनाने करायची साधना आहे. मन असलं पाहिजे तुमचं. मनी भरपूर आहेत त्याच्यामध्ये. 27 मनी आहेत, 108 मनी आहेत, त्याच्याही पेक्षा जास्त मनीची गाठी असते. परंतु त्या स्मरणामध्ये नुसते मनी असून चालत नाही, तुमचं मन पण असलं पाहिजे. मनच नसेल आणि ती गाठी किती पण फिरवली, ते मनी पण किती पण फिरवले, तर ते स्मरणामध्ये मोडत नाही. आणि नामस्मरण हे जे आहे ते किती तुम्ही गाठी फिरवा की नको फिरवा, पण ते मनामध्ये तुमचं ते स्मरण कार्यरूप असलं पाहिजे. ते कार्यरूप असेल तर मग त्या नाम साधनेतनं तुम्हाला एक एक गोष्ट जी आहे परमेश्वर पैकीची ती तुम्हाला त्याच्यातनं प्राप्त होत असते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की नामाचे 10 ठाय स्वामींनी सांगितलेले आहे. नामाचे 10 ठाय म्हणजे 10 लाभ सांगितलेले आहेत. नाम किती आहे परमेश्वराचं? एकच नाम आहे. परमेश्वर एक आहेत, त्यांचं नामही एक आहे. आणि त्याच्यातनं लाभ किती आहेत? 10 लाभ आहेत. 10 गोष्टी घेतल्यानंतर एक लाभ होत असतो. परंतु इथे एक नाम स्मरण केल्याने आपल्याला त्याच्यातनं 10 लाभ प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून नाम साधना जी आहे ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे तुम्ही प्रापंचिक आहात तुमच्या आयुष्यामध्ये असेल, आम्ही संन्यासी आहोत आमच्या आयुष्यामध्ये असेल, देवाने ही एक साधना तुम्हाला आणि मला सारखी सांगून ठेवलेली आहे, ती म्हणजे नामस्मरण. स्मरण जर का तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराचं अस्तित्व हे कायम राहतं. ते कधीही थांबत नाही, त्याला तूट सान कधीच पडत नाही, ते सलगता त्याच्यामध्ये राहत असते. जसं एखादी लाईटची वस्तू आहे, त्याला आपण सलग जर का त्याला करंट दिला तर ती वस्तू चालूच राहते, ती बंद पडण्याचा काही संबंध येत नाही. तशा पद्धतीने अध्यात्म जे आहे ते आपल्याकडे कसं येतं? देवाकडनं आपल्याकडे येतं अध्यात्म, आणि ते आपल्यामध्ये कार्यरूप होतं. पण त्या अध्यात्माशी आपल्याला आणि देवाला जोडवण्याचं जे काही माध्यम आहे ते आहे नाम साधना. ही नाम साधना तुमची सुरू असेल तर तुम्ही देवापासून कधीही वेगळे होऊ शकत नाही. देवाच्या संपर्काच्या बाहेर तुम्ही कधी जाऊ शकत नाही. आणि सतत देवाचं अधिष्ठान सुद्धा तुमच्यामध्ये कार्यरूप राहतं. आणि मग अशा वेळेला तुम्ही कुठे काही असलात तिथे विविध प्रकारचे संकट येत असतात आपल्यावर. त्या संपूर्ण संकटांपासनं जे साह्यभूतता येते, मी असं म्हणत नाही की संकटच येत नाही असं म्हणत नाही, संकट येतं, परंतु त्या संकटाला तोंड देण्याची जी काही ताकद आहे ती तुमच्यामध्ये तयार होते. त्या संकटामध्ये तुमचं नुकसान होऊ नये अशा प्रकारचं बळ तुमच्यामध्ये निर्माण होतं. आणि येनकेन प्रकारे जरी नुकसान झालं तरी त्या नुकसानामध्ये सुद्धा उभं राहण्याची ताकद त्या नामस्मरणाच्या माध्यमातून येते. काही लोकांना वाटतं नामस्मरण घेतलं म्हणजे संकटच येत नाही, असं नाही. संकट जे आहे ते येणार आहे. आता समजा इथे पाऊस पडला भरपूर, मग सगळीकडे पाऊस पडणार, आपल्या डोक्यावर पाऊस पडणार नाही असं होईल का? आपल्याला पण पाऊस लागणार, परंतु ते पावसामुळे जे काही पुढे संकट येणार आहे आपल्या ओलं झाल्यामुळे, भिजल्यामुळे, ते आपल्यामध्ये येणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल. किंवा त्याचं भोगण्याची जी ताकद आहे ती नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये येत असते. आणि अशा पद्धतीने नामस्मरणाच्या माध्यमातून काय काय आपल्यामध्ये बदल होणार आहेत, काय काय लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत, परमेश्वराचं साह्य त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला भेटणार, हे आपण पुढच्या 5 दिवसांच्या सत्रांमध्ये आपण बघणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे या ठिकाणी आपण क्रमश करतो आहोत, संपलेला नाही विषय, तो सलग चालू राहणार. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी
आपण या संदर्भामध्ये पुढील जे चिंतन आहोत ते आपण श्रवण करणार आहोत. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी